नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सगळे बरे आहात ना? तर असेच बरे राहा. तर एक काम आलेलं आहे बाणेरमध्ये 24 तासाचं बाळ सांभाळायचं. बाळ आहे वर्षाचं. तर त्यांना कसं बाळाची सगळी काळजी घेणारी मावशी पाहिजे, जी बाळाला आंघोळ घालेल, बाळाची मसाज करेल, बाळाचं खाऊ वगैरे पण बनवेल, जी बाळ खातं ती सगळी माहिती असणारी मावशी पाहिजे. म्हणजे खिचडी भात असेल किंवा फ्रूट वगैरे कट करून द्यायचं किंवा फ्रूट मॅश करून द्यायचं, दूध पाजायचं आणि शिरा वगैरे बनवायचं, दलिया बनवायचं, अशी सगळी माहिती असणारी मावशी पाहिजे, जिने पहिलं काम केलेलं आहे, तिला सगळी माहिती आहे बाळ काय काय खाते आणि बाळाला व्यवस्थित चारणारी पाहिजे. तर भरपूर ठिकाणी काय होतं की बाळ खात नाही म्हणून मावशी लोक चारत नाही जेवण, मग ते खातच नाही, मग कसं चारायचं? तर कसं असतं माहिती आहे का, जर खात नसेल आपल्या बाळाला आपण कसं जेवण घालतो की बाळ जर खात नसेल तर चिव आला माऊ आला किंवा गोष्टी सांगतो किंवा गाणी म्हणतो, असं करून आपण जेवण त्यांना चारतो, कारण बाळ नाही खाल्लं तर आपल्याला चैन पडत नाही. तसंच त्यांच्या पण बाळाला तुम्ही जेवण घाला, चांगलं बनवा, काहीतरी नवीन टेस्ट करायला द्यायचं बाळाला, कारण एकच खाऊन खाऊन बाळ पण बोर होतं. जसं आपण बोर होतो ना तसं बाळ पण बोर होतं. मग जरासा जिरीची फोडणी किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे दलिया वगैरे असतं ते बनवून द्यायचं, म्हणजे बाळ व्यवस्थित खातं आणि एंगेज ठेवायचं बाळाला. तर अशी चांगली मावशी पाहिजे जी बाळाचं केअर करेल, बाळाला व्यवस्थित सांभाळेल. तर तशी जी महिला आहे, मुली आहे, ज्यांना खरंच कामाची गरज आहे, त्यांनी या नंबरवर कॉल करा. कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता, म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल. तर लवकरात लवकर कळवा, म्हणजेच की मी तुमचं प्रोफाईल मॅडमला पाठवेल आणि व्हिडिओ कॉलवर किंवा कॉन्फरन्स कॉलवर तुमचा इंटरव्ह्यू करून देईल आणि जर फायनल झालं तर तुम्ही जॉईन करायला येऊ शकता. आणि तुम्ही म्हणताल मॅडम तुमच्या घशाला काय झालं आहे? तर माझा घसा बसलेला आहे कारण खूपच घसा दुखते माझं, त्याच्यामुळं घसा बसलेला आहे माझा. त्याच्यामुळे जेवढं बोलता येईल तेवढं मी बोलते. आणि तुम्हाला एक गंमत सांगते, मी आता एक 24 तासाला मावशी लावली होती. तर ती मॅडमनी काय केलं, तिला कामच सांगितलं नाही आठवडाभर, म्हणजे देत होती थोडंफार कपडे वगैरे धुवायचं वगैरे तसं करत होती, पण जास्तीत जास्त काम देत नव्हती. तर ती मॅडमनी म्हणजे मेडनी मला फोन केला मावशीनी की ताई तर मला लावलं आहे तुम्ही कामाला, पण ती मॅडम मला काहीच काम सांगत नाही. तर मग मी काय करू, मग काम सोडू का? तर मी तिला समजून सांगितलं की मावशी तुम्ही काय काम सोडू नका, ते पहिलं बघतील तुम्हाला कसं जमते कसं नाही, दूध पाजता येते का, आणि मग तसं असेल जर मॅडमनी तुम्हाला काढलं तर तुम्ही सोडा, आणि जर मॅडम नसेल काढत तर कशाला तुम्ही काम सोडता, आणि मॅडमनी तुम्हाला काही बोललं का? तर ती म्हणली नाही तसं तर काही बोलली नाही आणि मॅडम खूप चांगली आहे, काम वगैरे व्यवस्थित सांगितलं पण करून देत नाही मला म्हणली. मग मी तिला म्हटलं मग बरं आहे ना, उलट तुला करायला देत नाही म्हणल्यावर, तुला देत नाही ना काम करायला, मग ठीक आहे, तुला बघतील ते एक आठवडाभर आणि नंतर मग काम सांगतील. तर काय होतं, असे क्लायंट आहेत की एक आठवडा बघतात की येते का नाही आणि मग नंतर रेग्युलर कंटिन्यू काम सांगतात. तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका, 24 तासामध्ये असं होत राहतं, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं. तर असो, तुम्हाला कामाची माहिती कशी वाटली, आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका, बिनधास्त कमेंट करा. आणि भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही किंवा लाईक करत नाही, तर प्लीज 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 लाईक करत जावा. तुम्ही जर लाईक केलं तरच मोटिवेशन भेटतं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद.